घटविसर्जन आपण सप्तमीला करायचं का, अष्टमीला करायचं का, नवमीला करायचं का, दसऱ्याला करायचं. तर अष्टमी तिथीला आपण उपवास आपले संपत असतात, उपवास सोडायचे असतात आणि नवमीला आपण घट उठवायचे असतात. पण ह्यावेळेस अष्टमी तिथी 2 दिवस, नवमी तिथी ही 2 दिवस, त्यामुळं दशमी आणि नवमी एकत्र म्हणजे दसरा आणि नवमी एकत्र असल्यामुळे आपण घट कधी उठवायचे आणि त्याचे जे शुभमुहूर्त आहेत ते शुभमुहूर्त मी माझ्या चॅनलवरच्या व्हिडिओवर सांगितलेले आहेत. ते शुभमुहूर्त पहा आणि आपण घट विसर्जन करायचं आहे. 1 तारखेला ही नवमी तिथी आहे आणि 1 तारखेलाच बुधवारी आपण घट सगळे उठवायचे आहेत आणि खंडेनवमीचं सुद्धा सगळं पूर्ण आपण जे काय करणार आहे ते सगळं 1 तारखेलाच आपण करायचं आहे. खंडेनवमीलाच आपण शस्त्रपूजन करायचं आहे. खंडोबाच्या विषयीची जी सुद्धा पूजा आहे ती आपण त्याच दिवशी करायची आहे. नवमी तिथीलाच सर्व पूर्ण विधी करायचे आहेत आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे.